वंदन करूया गणपती बाप्पाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून आजच्या दिवसाला करूया सुरुवात. पंचांचा सिग्नल ग्रीन येतोय. मॅच विल स्टार्ट. पहिला गोलंदाज वापरला जातोय बॉलिंग ट्रॅक वरती करण पवार, स्ट्रायकर वरती तन्वीर चौधरी, नॉन स्ट्रायकर वरती शार्दुल चौधरी, अशी चौधरी बंधूंची जोडी आज मैदानावरती पाहायला मिळते. पहिलाच बॉल थोडा रनअप मध्ये आपल्याला गपलत पाहायला मिळाली. करण पवार कालच्या घडीला चांगला खेळ साकारला मोहपे संघानं, परंतु आज नवीन संघ आहे, नवीन क्रीडांगण आहे, याचा अभ्यास करता पहिली टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा प्रथमतः घेतला डिसिजन. पहिला बॉल P1चं पहिलं षटक फेकत असताना बॉलिंग ट्रॅकवरती करणला पाहतोय. पहिला बॉल, हा चेंडू क्रिकेटचा एक चांगला फटका लागवण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करायचा होता. धोक्याची धाव, एक चुरटी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. काय चुकी होते तसा दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं जातं. शॉट थर्डमॅनमध्ये या चेंडूला थोडीशी फिल्डिंगमध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती खातं खुलं करत असताना टीम DS स्पोर्ट्स तलेगाववाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात करावी लागेल ते आता तलेगाववाडी टीमला, कारण पहिल्याच बॉलवरती देखणं चेंडू फेकला करण पवारनं आणि पहिल्याच बॉलवरती सिंगलला परिवर्तित करण्यास भाग पाडलं गेलं ते तन्वीर चौधरी या फलंदाजाला. पहिल्या बॉलवरती पहिली धाव आले. सेकंड बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी वरती चेंडू फेकला. विकेट किपर चपल आहे आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू विसवला गेला. रनअपचा जर विचार केला, रनअप फार मोठं घेतलं जात आहे, परंतु तदनंतर जी शैली आहे ना गोलंदाजाची, खांद्याचा वापर केला जातोय ना, तो फार विलोकनीय पाहायला मिळत आहे. कारण दुसरा चेंडू फेकला अगदी डॉट बॉल. पंच अगदी कटिबद्ध आहे. शुभम कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्क्वेअर लेग पंच विलासजी कदम, गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी चेंडू जर हातात मिळाला असता तर कदाचित म्हणता येणार नाही तर विकेट मिळाली असती. या बॉलवरती केलेली क्षेत्ररक्षकाने विकेट किपर आपण पाहतोय मोपे टीमचा हर्षद पाटील, एक चांगला खेळाडू आहे हर्षद पाटील, आणि त्याच्याकडून झालेली ही चूक आहे. क्रिकेटमध्ये चुका होत असतात, परंतु चुकाला सुधारणं हे गरजेचं असतं, कारण एक चूक क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅकफुटला ढकलत असतं, एक पाऊल मागे टाकत असतं. हे सुद्धा ओळखणं फार गरजेचं आहे. त्या मॅचमध्ये आता मोहपे टीमला प्रतिस्पर्धी तलेगाववाडी संघ सुद्धा चांगला संघ, याचा अभ्यास करावा लागेल आता मोहपे टीमसाठी. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय बाबू मांडे 11 DS स्पोर्ट्स तलेगाववाडी असा हा संघ आज आपल्याला खेळ करताना यांच्या नावाने खेळणारा आपल्याला हा तलेगाववाडी आज खेळ करेल. चांगली मॅच होईल. एक फायटिंग स्कोर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला 60+ जर धाबा झाल्या, तुमच्याकडे बॉलिंग अटॅकिंग चांगली असेल तर तुम्ही चांगली फाईट देऊ शकता. अन्यथा मोपे संघाने अशीच जर गोलंदाजी केली तर या मॅचमध्ये सोपी नसेल ही मॅच खऱ्या अर्थानं तलेगाववाडी टीमला. परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला शॉट डीप थर्डमॅनमध्ये चेंडूला अडवलं जातं. असं वाटलं की या बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय की काय, परंतु 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जात आहेत. शार्दुल चौधरीला आपण पाहतो, ज्यांनी अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळ करत असताना ज्यांनी कॅपबंदीला चेंडूला ट्रॅव्हल केलं आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला डीपमध्ये या चेंडूला फील्ड करत असताना 2 धावा चेंडूवरती केल्या जातात कंप्लीट, आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीनं धावा लागल्या जातात. त्या बिनबाद 3 धावसंख्या. साथी स्कोरर भार्गव आमचेपर्यंत माहिती देतात. दरवर्षीप्रमाणे ते सुद्धा या स्पर्धेला त्यांची फार मोठी अगदी हातभार स्कोररच्या माध्यमातून असतं, कारण या मी तर म्हणेन वरद क्रिकेट टीम आसरेवाडीला आपण मनापासून शुभेच्छा देणं फार गरजेचं आहे. जे पहिल्या वर्षापासून ज्यांनी सुरुवात केली नाही या स्पर्धेला, मग जे कॉमेंटेटर असो, त्यानंतर अंपायर्स असो, साथी स्कोरर असो, सर्वांना, मग मंडप डेकोरेटर, सर्वांना प्रथमतः त्यांना संधी दिली जाते. तदनंतर नवीन पाहिजे असतील तर या सर्व गोष्टी अगदी लक्षात ठेवून अगदी बारकाईने त्यांची ही मी तर म्हणेन ही जी उपक्रमाची सेवा आहे ना, ती खऱ्या अर्थानं अगदी विलोकनीय आहे. त्यांना सुद्धा आपण मनापासून खूप साऱ्या धन्यवाद व्यक्त करू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोरकार्डवरती धावसंख्या ती फक्त 3. मी आधीच म्हटलं, कालच्या मैदानावरती नवीन खेळाडू होते. क्रीडांगण नवीन होता मोपे टीमसाठी. म्हणजे आज त्याची मी तर म्हणेन उणीव भासवत असताना, आज चांगला खेळ साकारत असताना, पहिला गोलंदाजाने त्याची कामगिरी चोख बजावत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोरकार्डवरती बिनबाद एक जमेची बाजू, 3 धावा आहेत त्या धावफलकावरती. तीन धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अगदी शांतच क्रिकेट चालू आहे सकाळच्या सत्रामध्ये, आणि बराच वेळ या मैदानाचा अभ्यास करत आपण पाहिला असेल मोहपे टीमला, कारण पहिल्या ज्या मोहपे टीमने जर लवकर आला होता, पूर्णपणे अभ्यास घेतला गेला, थोडीशी प्रॅक्टिससुद्धा आपण पाहिले गेले. परंतु बरेचसे खेळाडू असे असतात की जास्त वेळ तुम्हाला ज्यावेळेस प्रॅक्टिससाठी मिळतं ना, तुम्ही ज्यावेळेस लवकर जाता त्यावेळेस बरंचसं प्रेशर तुम्हाला तदनंतर येत असतं. चला विनंती आहे, जी ऑरा गाडी आहे ना
जी ऑरा गाडी आहे, कोण प्रेक्षक आहेत, कोण खेळाडू असतील, त्यांना विनंती आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज ती साईडला घ्या. कारण जे तुमचे ग्लास आहेत ना, अर्थात ज्या काचा आहेत त्या रिफ्लेक्ट करतात मैदानावरती, याची आपण दक्षता घ्या प्लीज. कोण खेळाडू असेल, जर क्रीडांगणावरती असेल त्यांनी गेलात तरी चालेल. ती गाडी प्रथमतः बाजूला घ्या. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल, एक चांगली स्पर्धा आहे, कोणत्याही खेळाडूला त्रास झाला ना पाहिजे, हा सर्व आयोजक मंडळींचा या ठिकाणी हा प्रयत्न आहे. आयोजक मंडळींचा आपण प्रथमतः नाव वाचणं फार गरजेचं आहे, परंतु जसं षटक होईल ना तसं आयोजकांचे आपण नाव वाचणं फार गरजेचं आहे. मी आधीच उल्लेख केला, गाव छोटंसं आहे परंतु गावामध्ये केलेले उपक्रम आहेत ना हे मोठमोठ्या गावांना लाजवतील. असा हा आसरेवाडी गाव खालापूर परिसरातील हा गाव आहे. कारण अगदी निसर्गाच्या कुशीत आतमध्ये बसलेलं गाव आणि त्यानंतर जे कमी घरं जरी असली तरी आमच्याकडे असलेली मी तर म्हणजे एकात्मता आमच्याकडे असलेली की आम्ही काहीही साध्य करू शकतो. आणि ते साध्य करत असताना ही स्मृती ट्रॉफी अगदी आठवणीला उजाला देणारी वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी वर्ष 5वं. सेकंड ओव्हर अगदी टपली दिली या बॉलला, या चेंडूला ट्रॅव्हल केलं जातंय पॉईंटच्या डोक्यावरून, डीप पॉईंट सीमारे पार येतोय पहिल्याच बॉलवरती दणका चौकाराचा. पहिल्याच बॉलवरती चौकार मारत असताना धावसंख्येकडे थोडासा आलेख उंचावण्याचं काम करतोय. 7 धावा धावफलकावरती तन्वीरच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती डॉट फेकत असताना जय भोईर या गोलंदाजाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी हाताळण्याचं काम करावं लागेल. चौकार चटकारही येत असतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शोध घ्यावा लागतो 15+ धावसंख्येचा. पहिल्या ओव्हरमध्ये आला 3, त्यानंतर चौकाराचा समावेश आला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालं. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज या ठिकाणी पहिला धक्का तलेगावाडी टीमला. पहिला धक्का या ठिकाणी बाबू मांडे 11 तलेगाववाडी या टीमला पहिला धक्का मिळतोय तन्वीरच्या माध्यमातून. परंतु अजूनही 5 ओव्हरमध्ये काहीही घडू शकतं, काही घडामोडी होऊ शकतात क्रिकेटमध्ये. एखाद्या टीमला ज्यावेळेस धावा कमी असतात त्यावेळेस मिडल ऑर्डरचे खेळाडू त्या डावाला पुढे नेत असतात. तसा खेळ आता 3ऱ्या क्रमांकावरच्या अनिकेत मांडे या खेळाडूला खेळ साकारावा लागेल, त्याची साथ दिली जाते. विकेट्सवरती जोपर्यंत शार्दूल येतोपर्यंत अशा पल्लवीत असतील त्या टीम तलेगाववाडी या टीम. हा चेंडू आप ट्रॅकर होता, पॅटर्न बॉलचा ठिकाणी प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. थोडासा उसळी देणारा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसवला जातोय. पहिल्या बॉलवरती चौकाराला असं वाटलं की या ओव्हरमध्ये किमान 15+ धावा येतात की काय भार्गव, परंतु तदनंतरचं केलेलं कमबॅक हे विलोकनीय पाहायला मिळत आहे ते जय भोईर या गोलंदाजाकडून. हा चेंडू आप ट्रॅकर, आता फसला जाईल गोलंदाज. डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल केला जातोय, अनिकेतच्या बॅटमधून येतोय. या ओव्हर मधला फटका दुसरा चौकार, अर्थात पहिला चौकार लगावला होता तन्वीरनं, त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरचा अनिकेत मांडे जो ठोकतोय या बॉलवरती चौकार. आणि चौकाराच्या बरोबरीनं आता टोटल धावसंख्या झाली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना बाबू मांडे 11 तलेगाववाडी टीमची 11 या धावसंख्येवरती. एक फलंदाज बाद झाला गेलाय. सेकंड ओव्हर फेकण्यासाठी जय भोईरला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी हाताळण्याचं काम करतोय, परंतु एकात खराब चेंडू येतोय त्याच्यावरती चौकार षटकार. हा चेंडू थोडासा डीपमध्ये राहिला, अगदी विकेट किपरच्या पायाला आदलून चेंडूला अगदी क्षेत्ररक्षक गलीमध्ये या चेंडूला फील्ड करत असताना आणि शॉर्ट पॉईंटमध्ये फील्ड करत असताना कोणतीच धाव शेवटच्या बॉलवरती येत नाही. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरनंतर आता धावसंख्येत फक्त एक खेळाडू बाद झाल्यानंतर 11 या धावसंख्येवर अगदी परिस्थिती नाजूक झाली आहे. अजिबात वेळ घेऊ नका. प्रत्येक
बॉलवरती प्रत्येक ओव्हरनंतर अगदी जे डिसिप्लिन आहे त्या शुभम कदम सर अर्थात जे मेन पंच आहेत ते सांगतायत की तुम्हाला वेळ दिलं जाणार नाही, तुम्हाला चर्चासत्राला अगदी वेळ जास्तीत जास्त दिला जाणार नाही. जसा ड्रिंक्स ब्रेक होईल अर्थात तदनंतर तुम्ही वेळ तुमचा चर्चा सुरू करू शकता. 3 ओव्हरनंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक्स अर्थात पाणी मैदानावरती 12वा खेळाडू घेऊन जाईल याची पण आपण दक्षता घ्या. त्यामुळे तुम्ही मीटिंग घेऊन थोडीशी अगदी चर्चा ठेवू शकता, त्यावेळेस तुम्हाला वेळ दिला जाईल. परंतु पाहूया 2 षटकांचा खेळ संपला, 11 धावा धावपलकावरती आहेत. तदनंतर आता तिसरं जे आता षटक फेक 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा तलेगाववाडी टीमला यायच्या होत्या, त्या आल्या नाहीत मी तर म्हणेन. परंतु इथून पुढे संघर्ष करावा लागेल, कारण संघर्ष ज्यावेळेस तुम्ही करताना तुमचा खऱ्या अर्थाने कष्ट प्रामाणिक असतील ना, तुम्हाला यशालाही पर्याय नाही, तुम्हाला कष्ट करावेच लागतील. या मॅचमध्ये आता बाबू मांडे 11 तलेगाववाडीला कन्याता पूर्णपणे भवऱ्यामध्ये अडकवलाय, जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. तो आज मोपे टीमच्या या गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला त्या 2 ओव्हरमध्ये. अर्थात करण पवार आणि तदनंतर जय भोईर तिसरं षटक घेऊन येतोय. त्या स्पेलमधलं सेकंड करण पवार, हा चेंडू कट केला. या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत वेगाने डीप अगदी थर्ड मध्ये चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ते 13 अंकावरती. ज्या वेळेस 5 ओव्हरच्या मॅचेस असतात ना, त्यावेळेस तुम्हाला सिंगल डबलला परिवर्तित करणं फार गरजेचं आहे, कारण तुम्ही षटकार चौकार लगावण्याचा प्रत्येक तुमचा जर मनसुबा असेल त्याच्यावरती तुम्ही फोल ठरत असता. याचा अभ्यास आता करावा लागेल तळेगाववाडी या टीमला. परंतु गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना संधी दिली जात नाहीये. हा चेंडू अगदी आडव्या बॅटने खेळायचा होता शार्दूलला, टोला लागायचा डीप स्कोर लेगच्या डोक्यावरून, परंतु बॅट अँड बॉलच्या ठिकाणी प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. स्वतःला निराश पाहतोय शार्दूल. काय केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये आपल्या भरोशावरती क्रीडक हा तलेगाववाडी संघ खेळ करत असताना आता अभ्यास पूर्णपणे जोखीम उठवावी लागेल. खडतर प्रवास जरी असला त्या खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. तो आता बाबू मांडे 11 तलेगाववाडी टीमला क्षेत्ररक्षण करणारी टीम आता मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण चांगली गोलंदाजी होते मोपे टीमची. हा चेंडू लोअर फुल टॉस बॅटवरती कन्वर्ट केला आहे. मिडांमधून चेंडू ट्राय बोलू, क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधला चेंडूला थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तित केलं शार्दूलला आणि 2 धावा पूर्ण करत असताना टोटल धाव संख्या झाल्या ती 15 या अंकावरती. तलेगाववाडी टीमचा जर विचार केला ना भार्गव, तर त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, त्यांच्याकडे अटॅकिंग चांगली आहे, परंतु तुम्हाला धावा करणं फार गरजेचं आहे 5 ओव्हरमध्ये. आधी आपण म्हणतो 60+, परंतु किमान 50 पर्यंत तरी पोचावं लागेल ते आता तलेगाववाडी टीमला. दुसऱ्या बाजूला हर्षित सारखा चांगला खेळाडू आहे, त्यांच्या पॅव्हिलियनमध्ये त्यांच्या टीममध्ये 11 मध्ये चांगले खेळाडू खेळ करत असताना तुम्हाला पूर्णपणे धावांचा हा पाऊस पाडावा लागेल. हा चेंडू अगदी स्लोवर चेंडू फेकला गेला आणि सेन्सिबल क्रिकेट खेळ करत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहिला असेल शॉट एक्स्ट्रा कव्हर जवळ चांगलं फील्ड केलंय. शार्दूलला थांबवलं या बॉलवरती आणि करण पवार सांगतोय की पहिल्या षटकामध्ये मी 3 धावा देत असताना या ओव्हरमध्ये का कमी धावा देऊ नको हे सांगत असताना अगदी पूर्ण ब्रेक लावून ठेवलाय तो या मॅचमध्ये तलेगाववाडी टीमसाठी. फुलटॉस बॉल, फसवा चेंडू फेकला, क्षेत्ररक्षक आहेत आणि महत्वपूर्ण विकेट. दुसरा धक्का मिळतोय बाबू मांडे 11 तलेगाववाडी टीमला. शार्दूल चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. फुलटॉस बॉल होता, शार्दूलला बॅटवरती व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला फुलटॉस बॉल येतो ना त्यावेळेस तुमची नजर आणि तुमचं टायमिंग हे परफेक्ट लागतं. तुमचं जर टायमिंग चुकलं तर मग तुमचा तो फटका सुद्धा फसत असतो आणि तेच केलं शार्दूलला. अगदी मनगटांमध्ये ताकद आहे आणि त्याच्याकडे असलेली कौशल्य तर आम्ही नेहमी क्रीडांगणावरती पाहतोय, परंतु हा चेंडू थोडासा भन्नाट वेगानं फेकला गेला, थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये आला शार्दूल. तर नंतर या भोवऱ्यामध्ये अडकवण्याचं काम करण पवारनं केलं गोलंदाजांना आणि महत्त्वपूर्ण विकेटची गरज होती ना, ती मोपे टीमला ती विकेट मिळते ती आता शार्दूलची. परंतु इथून पुढे आता पूर्णपणे मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना मी आधीच म्हटलं की एक एक जो आपण खेळाडू घेऊन जे 11 खेळाडू खेळ करताना, परंतु आपली जागा काय आहे 11 मध्ये याचा अभ्यास करता तुम्हाला खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागते. ते जबाबदारी घेण्याची आता वेळ आली आहे ती राहुल यादव या खेळाडूवरती. आता स्ट्रायकरवरती आपण त्याला पाहू शकाल. हा चेंडू समोरच्या दिशेने लॉक केलाय, चेंडूला क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या ठिकाणी. 1 डाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होईल का या बॉलवरती. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट करत असताना अगदी शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीनं तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 17. 3 ओव्हर नंतर इथून पुढे आता होतोय मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक अर्थात पाणी मैदानावरती पुरवलं जाईल 12 खेळाडूच्या माध्यमातून. परंतु थोडासा आता इथून पुढे जो वेल घेतला जाईल ना त्या वेळेमध्ये आता 2 ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत तलेगाववाडी टीमसाठी पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकवलाय तो भोपे टीमना.
टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि तदनंतर जो अगदी ज्यांनी निर्णय घेतला त्या निर्णयावरती अगदी अंमल करत असताना जिथे थांबवलं गेलं ते बाबू मांडे 11 तलेगाववाडीला. तीन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 17. इथून पुढे आता अगदी पूर्णपणे खराब चेंडूची प्रतीक्षा न करता अगदी चांगला चेंडू खराबमध्ये कन्वर्ट करून सातत्य आता ठेवावं लागेल या मॅचमध्ये. आता शार्दुल बाद झालाय, त्यानंतर तन्वीर बाद झालाय. अनिकेत मांडे आणि त्याच्या सोबतीला राहुल यादव या दोन खेळाडूंना आता पूर्णपणे खांद्यावरती जबाबदारी खेळ करून या मॅचमध्ये यू टर्न द्यावा लागेल. एक फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल आणि त्या या मॅचमध्ये कमी धावा जर लागल्या तर सोप्या असू शकतात की काय हे बरेचसे क्वेश्चन मार्क प्रेक्षकांमध्ये पडले असतील. गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटची इनर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जेल सोडला जातोय. अगदी आधीच धावा कमी, तदनंतर या चेंडूवरती थोडासा फसवा चेंडू फेकला बॅटवरती, थोडासा अगदी इनर एज घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. पहिल्याच बॉलवरती एक धाव खर्ची करत असताना गोलंदाज निखिल पवार मोपे टीमकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड बॉल. हा चेंडू अपट्रॅकर होता, अगदी डीपमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने या चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं, परंतु एकच धावे चेंडूवरती एक सिंगल डबलमध्ये मित्र म्हणेन आता परिवर्तित केलं जाते. सुरुवात करायची होती सिंगल डबलनं, परंतु जे चेंडू फेकले ना गोलंदाज करण पवार तदनंतर जय भोईर हे अगदी विलोकनीय केलं आणि त्यांनीच पूर्णपणे या डावाला पुढे नेत असताना मोपे टीमला हा चेंडू अपड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 20 स्पीड होती या बॉलवरती. क्षेत्ररक्षकाची फ्लंबिंग पाहायला मिळाली. अगदी डीपमध्ये राहिला चेंडू, तदनंतर अगदी पायाला आदळून चेंडू सीमापार होतोय 4 या धावसंख्येसाठी आणि या 4 धावसंख्येच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या झाल्या 23 या अंकावरती. 23 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात. धावा कशाही देऊ पण धावा आला पाहिजे ते आता तलेगाववाडी टीमला. हा चेंडू समोरच्या दिशेनं एक चूक तुम्हाला परिवर्तित केले जात आहे ते धावांमध्ये. आता विचार करत असेल मोपे संघ काय केलं प्रतीकनं आणि तदनंतर आलेला हा दणदणीत असा चौकार आला, तदनंतर आलेला हा षटकार थोडासा जखमेवरती मीठ चोलून देणार जातोय तो मोपे टीमसाठी. काय चुकी केली जाते, कारण जर चेंडू आडला असता स्ट्राईक रोटेट झाली असती, थोडंसं प्रेशर आलं असतं खेळाडूवरती. यातच नाव क्रिकेट आहे. तुमची एक चूक, तुम्हाला एक गणित जर बिघडलं ना तर तुमचं शेवटचा जो रिझल्ट आहे ना तो हा चुकीचा मिळत असतो. हा चेंडू आता फसवा फेकला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनमध्ये या चेंडूला अगदी चांगलं फील्ड केलं गेलं, अर्थात विकेट मिळवली जाते. तिसरा धक्का. DS अर्थात बाबू मांडे या नावानं खेळणारा हा तलेगाववाडी या संघ या मॅचमध्ये थोडासा पुढे नेत होता. फलंदाज अनिकेत मांडे ज्याने षटकार ठोकला होता त्याला केलं या बॉलवरती बाद. राजूदादा पवार जे मोहपायचे आहेत, जे मॅचला एन्जॉय करतायत, ज्यांनी या स्पर्धेला आणि मोहपे टीमला शुभेच्छा दिल्यात, त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतात त्या सर्वांचं स्वागत करूया. नेक्स्ट बॉल.
हा चेंडू फुलटॉस बॉल अगदी प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीत तोपर्यंत डीप स्कोअर लेग ट्रॅव्हल केलं जात आहे आणि अगदी क्षेत्र क्लिअर करत 1 बाउन्स 6 येतोय. 4 धावसंख्येचा चौकार ज्या षटकाची प्रतीक्षेत होता, जो षटक मिळतंय तलेगाववाडी टीमसाठी, त्या ओव्हरमध्ये आल्या त्या तब्बल 16 धावा आणि टोटल धावसंख्या झाली आहे बाबू मांडे 11 तलेगाववाडी टीमची 4 षटकानंतर 33 या अंकावरती. बघा हे शेवटचं षटक बाकी आहे. एक षटकानंतर पहिलं सत्र संपलं की याच्यानंतरची मॅच जी मायरा राजवीर 11 बोरली आणि त्यांच्या विरोधात GB स्पोर्ट्स वारदोली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की जसं हे षटक संपेल ना तसं लगेच आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं, याची आपण दक्षता घ्या. एक प्रोफेशनल टुर्नामेंट आपण पाहतोय. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025-26 हे दिमागदार आपल्याला आयोजन पाहायला मिळते आणि एक खालापूर परिसरातील नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आजचा 4था दिवस. या 4थ्या दिवसामध्ये असलेली पहिली मानाची आणि सन्मानाची मॅच. एका बाजूला मोपेड संघ ज्याने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय, तदनंतर तलेगाववाडी टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 शेवटचं षटक स्वीट शीट करण्याचा प्रयत्न या बॉलवरती, कदाचित धोका या बॉलवरती होण्याची संभावना जाणवली होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्रॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित नॉन स्ट्रायकरवरती खेळाडू आपण जीवन यादवला पाहतोय ज्याने एक चौकार ठोकला आणि चौकाराने त्यांनी सुरुवात केली. आणि या बॉलवरती आपण पाहिलं असेल राहुल यादव जो स्ट्रायकरवरती आहे, जो 3 या धावसंख्येवरती खेळ करत असताना टोटल धावसंख्या 33 वरती थांबवलाय ते तलेगाववाडी टीमला. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज आर्यन मुंडे. हा गोलंदाज अगदी विलोकनीय गोलंदाजी साकारली. प्रथमतः 2-3 ओव्हर आपण पाहिलं असतील करण पवार, त्यानंतर जय भोईर यांनी चांगला षटक हाताळलं गेलं. त्यानंतर शेवटचं जे हाणामारीचं षटक असतं, ज्या ओव्हरमध्ये तब्बल आक्रमण करावं लागतं, त्या फलंदाजांना त्या आक्रमणांपासून दूर ठेवलं जात आहे ते गोलंदाज आर्यन मुंडे या गोलंदाजाकडून. नेक्स्ट बॉल डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक द ऑफ स्टंप. या बॉलवरती काय केलं क्षेत्ररक्षकांना, धावी गेली आणि त्यानंतर व्हाईट बॉल हे आला. अगदी सोनेपे सुहागा अशी परिस्थिती पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये, जिथे बाईटची एक धाव, त्यानंतर वाईटची अतिरिक्त 2 धावा बोनसच्या माध्यमातून आल्या. तलेगाववाडी विचार करत असेल धावा कशाही देऊ, पण धावा आल्या पाहिजेत. 45-50 पर्यंत जर आम्ही पोहोचलो तर बॉलिंग अटॅकिंग आमच्याकडे चांगली आहे, याचा अभ्यास करता मोपे टीमला हे पूर्णपणे ही जाणीव असणं फार गरजेचं आहे. पाहूया पुढचे चेंडू आर्यन मुंडे कशा प्रकारे फेकतोय. हा चेंडू ऑफस्टिक द ऑफ स्टंप बाउन्सिंग करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, अतिरिक्त एक धाव, अगदी उसळी देणारा चेंडू फेकला विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी व्हाईटच्या अतिरिक्त धाव आल्यानंतर 2 चेंडू डॉट फेकले होते आर्यन मुंडेनं, परंतु तिसरा चेंडू फेकण्याच्या नादात अगदी पूर्णपणे आधीचा चेंडू व्हाईट +1 धाव, त्यानंतर हा चेंडू व्हाईट, अशा 3 धावा बोनसच्या आल्यात त्या बाबू मांडे 11 तलेगाववाडी टीमसाठी. टोटल आले 36 या अंकावरती. 36 धावा या बॉलवरती. ऑफस्टिक द ऑफ स्टंप, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, अतिरिक्त उसळी, त्यानंतर ज्या धावा आल्यात क्रिकेटमध्ये ह्या तुमच्या धावा अतिरिक्त येतात ना, तुम्ही ज्यावेळेस चेसिंगसाठी जाताना सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुमचे विकेट जातात, त्यानंतर धावांसाठी तुम्ही संघर्ष करताना त्यावेळेस या धावा तुम्हाला माइंडमध्ये असणं फार गरजेचं होतं आणि त्यामध्ये त्याच धावांपासून तुम्हाला मागं यावं लागतं आणि तेच या ठिकाणी केलं जात आहे ते आता मोपे टीमकडून. हा चेंडू पॅडवरती आदळला जातोय. क्षेत्ररक्षक अगदी विकेट किपर फार मोठी अपील केली जाते, परंतु आत्मविश्वास फार कमी या बॉलवरती आपण पाहायला मिळालं. मेन पंच शुभम कदम सर सांगतात की हा चेंडू लेग बाईज असल्याची एक धाव या ठिकाणी मिळाली जाते तलेगाववाडी टीमसाठी. शेवटचं षटक आणि 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 38 या अंकावरती. 38 रन्स अशी रन्स आहेत त्या बाबू मांडे 11 तलेगाववाडीची.
हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक वेगाने धावतील, चांगला फील्ड केलाय. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते. आउटफील्ड फास्ट आहे, त्या कारणास्तव आपण पाहतोय अगदी वेगानं चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. म्हणजे जर चुकी झाली क्षेत्ररक्षकांकडून तर कदाचित चौकार मिळत असतो, परंतु तदनंतर चांगली फिल्डिंग आतापर्यंत प्रतीक जर सोडला तर चांगली फिल्डिंग होते ती मोपे टीमकडून. पाहूया क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चुका होत असतात, परंतु चुकीतून सुधारावं लागतं, स्वतःला पूर्णपणे सिद्ध करावं लागतं. गोलंदाज आर्यन मुंडेचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू अगदी पंचाने बोट उंच केला पॅडवरती, अर्थात लेग बिफोरची विकेट, पायावरती आदळलेला चेंडू. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. जीवन यादव. प्रथमेश नवीन खेळाडूला प्रथमेश मोरे. लेग स्टिक धरून चेंडू फेकलाय. चुकी चुकी चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत या चेंडूला अडवलं जात आहे. अगदी डीपमध्ये 2 धावा आणि वाईट अशा 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत आणि टोटल धावा संख्या झाली ती 42. बारगाव आमच्यापर्यंत माहिती दिसेल आतापर्यंत बोनसच्या धावा किती आल्यात त्या तलेगावाडी टीमसाठी या ओव्हरमध्ये 8 धावा तब्बल या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा आल्यात. या 8 धावा तुम्हाला आता सेकंड स्पेलमध्ये अर्थ सेकंड इनिंगमध्ये या पूर्णपणे तुम्हाला या धावांसाठी तुम्हाला झगडावं लागेल. कारण या क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस तुमचं एखादं डिजिट ज्या वेळेस चुकतं ना क्रिकेटमध्ये त्यावेळेस तुमची फायनल रिडिंग आहे ती चुकत असते. हा चेंडू गुडलेन स्पॉटवरती फेकला विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी बीट केला या बॉलवरती प्रथमेश मोरेला आणि शेवटचा बॉल फेकला डॉट. तर अगदी 17 क्रमांक पहिलं या ठिकाणी संपला असं निर्वाळा देत आहेत पंच. आणि 30 चेंडूनंतर धावसंख्या झाली ती 42. 2 रन्सची पॅनल्टी अर्थात 40 म्हणजे येणारे 30 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज आहे. ती आई गावदेवी क्रिकेट टीम मोहपे या टीमला. आणि परंतु या धावा कशा प्रकारे होतील, जशी सुरुवात झाली तलेगावाडी टीमची अगदी हलक्यात तशी सुरुवात होणार. गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळणार तलेगावाडी टीमचा, की दुसऱ्या बाजूला जी कालमध्ये चांगला खेळ साकारला मोपे टीमनं तसाच खेळ साकारत असताना सुरुवात चांगली दमदार करत ही धावसंख्येपर्यंत पोहोचण्या अगोदरच चांगली धावसंख्या पहिल्या 2 पॉवर प्लेच्या मध्ये पूर्ण करणार. हे सर्व अगदी लाईव्ह आपल्याला अगदी समोर मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या सत्रासाठी आमंत्रित करूया आमचे चौक गावचे अर्थात उपगाव गावचे चौक परिसरात एक नामवंत समालोचक आमचे मित्र ओमकारजी गुरव. थँक्यू सो मच.
धन्यवाद राहुल पाटील सर. यांचा आवाज आता आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकला. खरं तर बऱ्याचशा कालावधीनंतर आम्ही त्यांच्या समवेत जोडले गेलो आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला अगदी रसायन विभागामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये संधी दिली आणि त्यानंतर आम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये आज पाहायला मिळतो आहे. खरं तर वैकुंठवासी संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषक मैदानावरती साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आजचा हा चौथा दिवस या स्पर्धेचा आणि या चौथ्या दिवसामध्ये एका बाजूला जर आपण बघितलं तर तळेगाव वाडी, बाबू मांडे 11 तळेगाव वाडी आणि गावदेवी मोहपे या दोन संघादरम्यान लढत मैदानावरती चालू आहे. टार्गेट ठेवलं पहिल्या इनिंगमध्ये 41 धावसंख्येचा, परंतु 2 धावसंख्येची पॅनल्टी टीम तळेगाव वाडी संघाला आणि त्या कारणानं आता कंप्लीट करायच्या 33 चेंडूमध्ये 42 झाल्या होत्या. 2 धावसंख्येची पॅनल्टी आणि त्या कारणानं 41 धावा जरी जमवल्या तरी टीम विजय होईल. गावदेवी मोहपे सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. खरं तर आजच्या दिवसामध्ये आम्हाला पनवेल येथे कॉल होता खरं तर, परंतु अनिकेत निकम यांचा भार्गव एक फोन आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा यावं लागलं. त्यांचंसुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत. आणि यानंतरची होणारी मॅच एका बाजूला मायरा 11 बोर्ले आणि त्यांच्या विरोधात GB स्पोर्ट्स वारदोली या दोन संघादरम्यान होईल. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आले, त्यांचं स्वागत आहे. मी सन्माननीय आमचे परममित्र विश्वजित महाडिक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघादरम्यान टॉस करायचं आहे. कित्येक काळ खरं तर वरदविनायक आसरे संघाकडून खेळत असताना विश्वजित महाडिक यांनी खरं तर गाजवला. बराचसा क्रिकेटचा अनुभव त्यांच्यासुद्धा पाठीशी आहे आणि आज ते आपल्याला या स्पर्धेमध्ये व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते या दोन्ही कॅप्टन दरम्यान चांबो त्या ठिकाणी आहेत. टॉस केला जाईल. गेल्या गतवर्षी खरं तर चांबो यांनी या मैदानावरती खरं तर धुमाकूळ घातला होता. याच मोहपे संघाच्या विरोधात तब्बल 5 ओव्हरमध्ये 92 धावा चेस केल्या होत्या त्या प्रफुल्ल पाटील यांच्या बोर्ले टीमनं. आणि आज मात्र एका मोहपे संघ तळेगाव वाडी या संघाविरोधात खेळत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला षटक, पहिला गोलंदाज तन्वीर चौधरीच्या हातामध्ये दिलाय चेंडू. डावकुरे हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती जय भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका होता या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत तोपर्यंत पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट केली गेली. संघाचा श्री गणेश होतोय आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 2 धावा या चेंडूवरती मिळतात. महेश पवार आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय आणि बीमरचा या ठिकाणी रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा बॅटिंग टीमकडून खरं तर हा रिव्ह्यू घेण्यात आला. बीमर चेंडू फुलटॉस होता आणि हा नो चेंडू आहे की नाही या ठिकाणी चेक केलं जाईल. आमचे विशाल पाटील सर या ठिकाणी चेक करत आहेत. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहिलं आहे आणि एक प्रोफेशनल अंपायर म्हणून त्यांची ओळख या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर मुंबई ठाणे या विभागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि फेअर डिलेवरी आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता आणि या चेंडूवरती कंप्लीट केल्या 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 2 या धावसंख्येवरती. मेनपंच शुभम कदम आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवरती चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत येतोय. रनिंग झेल त्या ठिकाणी पकडला जातोय आणि पहिली विकेट डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला हादरा बसलाय टीम गावदेवी मोहपे संघाला. महेश पवार फलंदाज खरं तर मैदानाच्या बाहेर आहे तर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच ओव्हरमध्ये एक झटका दिला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतरचा हा चांगला चेंडू तन्वीर चा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. अगदी 10-12 पावलांचा रणअप आणि त्यानंतर हायवे एंडकडून गोलंदाजी करत असताना तो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि आता नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पवार उजव्या हाताचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल.
त्याला चांगला खेळ करावा लागेल, कारण सकाळचं सत्र आहे, थोडीपट्टीवरती थोडीशी नमी जाणवते, थंडीचं वातावरण आहे आणि अशा वेळेला या धावा जास्ती नाही आहेत आणि या धावा कमीसुद्धा नाही आहेत. चांगला खेळ सुरुवातीच्या चेंडूवरती चांगली फटकेबारी जर झाली तर या धावा लवकर कंप्लीट होतील. अन्यथा गोलंदाजी जर तिखट झाली, धावफलकाला रोख लावला तर या धावासुद्धा थांबवल्या जाऊ शकतात. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. या चेंडूवरती चांगला फटका, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जात आहे. तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करत आहेत आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने आणखी एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज करत आहेत आणि याही बॉलवरती धाव आली. खरं तर गोलंदाजी चांगली होते. पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खरं तर जाळं टाकलं जातं आहे आपण पाहतोय आणि 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमा बाउंड्री सर्कलच्या बाहेर आहेत, परंतु यावेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. क्षेत्ररक्षक फार चाणाके शार्दूल त्या ठिकाणी होते. लगेचच झेल पकडला गेला आणि महत्त्वाची विकेट, सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि कमबॅक करणारं षटक. खरं तर कमी धावा होत्या, परंतु गोलंदाजी चांगली मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक भेदकता पाहायला मिळते गोलंदाजामध्ये आणि 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये फक्त धावसंख्या आहे 3. नवीन फलंदाज करण पवार मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 नंबरवरती तो बॅटिंगसाठी गेलाय. खरं तर सलामीची जोडी आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यांनी तितकंसं योगदान देऊ शकलेले नाही आहेत. पण या मॅचमध्ये आता याही 2 फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. विकेटवरती टिकून राहायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार तन्वीर. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा वेगवान चेंडू, परत उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर निघणारा हा बॉल. पंच आम्हाला सांगतायत वाईड चेंडू आणि वाईडच्या मदतीने धावफलकावरती आणखी एक धाव जोडली जाते. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यानंतरची मॅच आपण पाहतोय माहिरा 11 बोर्ले अजिंक्य भौड करत यांच्या माध्यमातून आज संघ बोर्ले टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळेल. त्यांच्या मुलीच्या नावानं हा संघ आज मैदानावरती उतरला. यावेळेला चांगला फटका होता, उंची जास्त घेतली होती चेंडूने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत चेंडू जमिनीला दान झाला आणि त्यानंतर या बॉलवरती मिळाल्या त्या 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 6 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 5 बॉल आत्तापर्यंत संपले. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज कौतुक करणं गरजेचं आहे. वेगवान चेंडू मैदानावरती टाकले जात आहेत. अचूक टप्पा आणि सटीक लाईननं चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शार्दूल तन्वीरनं आत्तापर्यंत केले. यावेळेला बघा पुन्हा एकदा चांगला चेंडू विसावतोय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर शार्दूलच्या हातामध्ये. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली ती 6 आणि फलंदाज बाद झाले. 2 चांगलं षटक राहिलं. खरं तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावसंख्येपर्यंत रोकायचं होतं आणि जी जबाबदारी कॅप्टननं सोपवली होती ना गोलंदाज तन्वीरवरती, ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आणि त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरण्यात येईल ते आता पाहावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुल यादव कांड्रोली गाव एंडकडून आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तशी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली. अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकत मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकणं गरजेचं आहे. हा चेंडू बघा समोर टाकण्याचा प्रयत्न, उजव्याशीच्या बाहेरचा हा बॉल पंचांनी सांगितलंय वाईट बॉल आहे. अवांतरच्या रूपामध्ये धावफलकावरती एक धाव जमा होईल आणि एखादी धावसंख्येच्या साह्यानं 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगले खेळाडू आपल्याला या बाबू मांडे 11 तळेगाव वाडी संघामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. यंग टॅलेंट किंवा जिगरबाज खेळाडू, आपल्याला जिगरबाज खेळाडूंचा भरणा असलेला हा तळेगाव वाडी संघ सातत्यपूर्वक बरीचशी मैदानं या संघानं गाजवली.
या मैदानावरती मोपे संघाच्या विरोधात कमी धावसंख्येचं आव्हान त्यांनी ठेवलं. हे आव्हान रोखण्यास यश येणार का? आतापर्यंत चांगली गोलंदाजी, काय चेंडू टाकलाय बघा, समोर टाकला होता बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये थोडासा निघाला आणि नंतर विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ पुन्हा एकदा संपेल. हा पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडला जातोय, पहिला वाईड आला आणि त्यानंतरचा मात्र कमबॅक करणारा हा चेंडू. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय, धावफलक स्थिरावलाय ते 7 या धावसंख्येवरती. गोलंदाज सय्यार. हा पुढचा बॉल हवेमध्ये आहे, चेंडू पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, क्षेत्ररक्षक 2-2 येतात चेंडूच्या खाली, इथे मात्र झेल सोडला गेला. झेल पकडावे लागतील, जरी धावा येत नाहीयेत फलंदाजांच्या बॅटमधून तरी तुम्हाला झेल मात्र पकडणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे, परंतु झेल सोडला आणि त्यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा कंप्लीट केल्या त्या 2 धावा. संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. जितके तुम्ही झेल पकडाल, जितक्या विकेट घ्याल, जितके निर्धाव चेंडू टाकाल ना, तितकी या मॅचमध्ये चुरस निर्माण होईल, तितकं या मॅचमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल टीम तळेगाव वाडी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू, चांगला फटका इथे आहे, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली त्याच रिझनमध्ये. फिल्डर येतोय बॉलच्या खाली, या वेळेला मात्र झेल पकडला गेला आणि फलंदाज प्रथमेश होते त्या ठिकाणी, प्रतीक होते आणि त्यांनी झेल मात्र पकडला आणि फलंदाज बाद झाला या बॉलवरती. प्रतीक पवार मैदानाच्या आतमध्ये विकेट जाते, त्यांना जड अंत करणारा खरं तर मैदान सोडताना पाहायला मिळतात. स्वप्नील खोपकर आपल्याला पाहायला मिळतात त्या व्यासपीठावरती. खरं तर फार मेहनत ते या स्पर्धेसाठी खेळतात आणि त्यांच्या वडिलांच्या नावानं ही स्पर्धा संपन्न होत असताना पाहायला मिळते. 5वं वर्ष सातत्यपूर्वक दरवर्षी न चुकता आयोजन या स्पर्धेचं केलं जातं आणि आयोजन नियोजनबद्ध अशी ही स्पर्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन आश्रेवाडी आणि वरदविनायक क्रिकेट संघ आश्रेवाडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. यावर्षी आगळ्या वेगळ्या ट्रॉफीज खरं तर या स्पर्धेचं मुख्य आकर्षण राहिलं आहे. त्यानंतर आपण होतं सिरीजसाठी LED TV आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स शूज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि त्यांचंसुद्धा आपण धन्यवाद देऊया. क्लिअरिटी जबरदस्त, त्यानंतर देवेंद्र सावंत सर्व्हिस यांच्या माध्यमातून आमचा आवाज तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देऊया. सकाळचं सत्र या चेंडूवरती चांगला फटका, आल्या आल्या आक्रमण चढवलं आणि ही ओळख आहे फलंदाज हर्षद या खेळाडूची. गेल्या वर्षी याच स्पर्धेमध्ये खरं तर बरसला होता बोर्ले संघाच्या विरोधात हर्षद हा खेळाडू आणि या मॅचमध्ये या चेंडूवरती येतोय चौकार आणि चौकाराच्या सहाय्यानं 13 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. त्यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि कार्पेटच्या सहाय्यानं चेंडूला पाठवलं. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि या 4 धावसंख्येच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 या धावसंख्येवरती. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते, कारण सुरुवातीचे फलंदाज खरं तर लवकर बाद झाले आणि त्यानंतर आता हर्षद मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याला माहिती आहे या फटक्यांची गरज बनली आहे मोठ्या फटक्यांची आणि ते फटके सजवले. 2 चेंडूमध्ये वसूल केले त्या 8 धावा आणि या 4 धावसंख्येच्या सहाय्यानं 17 धावसंख्येपर्यंत मजल मारली. षटक क्रमांक 2 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक, स्वतःला झोकून दिलं आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. येतोय दणदणीत चौकार, षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक आता झपाट्यानं वाढ घेईल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता चांगल्या स्थितीमध्ये मजबूत अवस्थेमध्ये टीम गावदेवी मोहपे आपल्याला पाहायला मिळते. कारण हेच वैशिष्ट्य आहे हर्षद पाटील या खेळाडूचं. जसा मैदानावरती आलेला भार्गव पहिल्या चेंडूपासून आक्रमकता ठासून भरलेला खेळाडू, विविधता याच्या फटक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला, त्यानंतर या चेंडूवरती स्क्वेअर लेग वरून पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, षटकार खेचला आणि आता चांगल्या स्थितीमध्ये टीम मोहपे जरी विकेट गेल्या असल्या तरी आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 षटकांच्या अखेरीस 3 बाद 23 ही स्थिती मैदानावरती या मॅचमध्ये पाहायला मिळते. खरं तर फार चांगलं असं हे आयोजन अनिकेत निकम स्वतः जातीनं लक्ष देतात. कुठल्याही प्रकारची कमी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे.
कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये खरं तर बरंचसं भरीव योगदान येत्या काही दिवसांमध्ये आपण अनिकेत निमकम यांचं बघितलं. खरं तर आसरेवाडी गाव म्हटलं तर अखंड हरिनाम सप्ताह त्यानंतर दत्त जयंतीचा एक मोठा सोहळा आसरेवाडी गावामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. महिलांसाठी विविध उपक्रम उपसरपंच अनिकेत निकम यांच्या माध्यमातून आपण बघितलं. त्यानंतर धारणी गाव असेल, आसरे असेल, आसरेवाडी असेल, इथे नेम प्लेट गावाच्या नावाच्या ज्या नेम प्लेट आहेत त्या ठिकाणी बसवल्या जातात आणि आकर्षण ठरलं जातं आहे. आणि या चेंडूवरती चांगला फटका लगवायचा होता परंतु एलिव्हेशन कमी मिळालं आणि लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्या माध्यमातून पकडला गेला झेल आणि विकेट जाते. नंबर 4 वरचा फलंदाज आता मैदान सोडतोय. करण या चेंडूवरती होतोय बाद. हर्षद पाटील मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत असणार ना तोपर्यंत अशा पल्लवीत असतील त्या बॅटिंग करणाऱ्या मोहपे संघाच्या. परंतु चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. टोटल धावसंख्या झाली ती 23 धावा धावपलकावरती लागल्या. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार या ठिकाणी बदलली जाते. यानंतरची मॅच आपण बोरले आणि त्यांच्या विरोधात वारदोली पाहणार आहोत. एकाच विभागातील हे दोन संघ बऱ्याचशा वेळेला एकमेकांच्या विरोधात खेळलेत. परंतु प्रफुल्ल पाटील यांच्यावरती तगड्यांच्या नजरा असणार आहेत. कारण या विभागामध्ये बोरले टीम ज्या ज्या वेळेला उतरते ना त्या वेळेला प्रत्येक बऱ्याचशे प्रेक्षक मैदानावरती हजेरी लावताना पाहायला मिळतात. आणि गेले 2-3 वर्षापासून बराचसा फॉर्मात असलेला हा खेळाडू चॅम्बो आपल्याला यावर आणि गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकाचे दावेदार या स्पर्धेमध्ये ठरले होते. यावर्षी सुद्धा तोच प्रयत्न असेल आणि विश्वास त्यांच्यावरती टाकला. खरं तर अजिंक्य भौड यांनी तो विश्वास कितपत सार्थ ठरणार हे आता पाहणं गरजेचं. यानंतर आपल्याला समजेल. परंतु या चेंडूवरती फक्त सन्मान दिला आणि या आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने 24 धावा धावपलकावरती लागल्यात. सन्मानी या 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा संदेशी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. त्यांचा सामना खरं तर यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती एकच धावाली एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 24 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू वेट अँड वॉच फिरून मारला जातोय परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी चुकी केली खरं तर. आणि झेल कोणाचा सोडला तर तो हर्षद पाटील सारख्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडताय. आणि हाच खरा खेळाडू कितपत घातक साबित होईल हे सांगणं फार कठीण. कारण गेल्या वर्षीच्या याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये खरं तर या खेळाडूने खरं तर फार चांगली इनिंग साकारली होती. 65 धावा त्यांनी वैयक्तिक जमवल्या होत्या आणि त्या खेळाडूचा घेल तुम्ही सोडला. याही मॅचमध्ये तो आत्तापर्यंत बरसलाय. वैयक्तिक त्यांनी 4 बॉल खेळलेत आणि 15 धावसंख्येवरती तो खेळतोय. आणि अशा वेळेला तुम्ही झेल सोडणं खरं तर ही चुकी केली आणि ती चुकीला आता भोगावी लागेल. यावेळेला चांगला फटका स्क्वेअर लेगला कार्पेटच्या साह्यानं एकच धाव्या चेंडूवरती मेल. दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवलं गेलं आणि या एकेरी धावसंख्येच्या साह्यानं 26 धावसंख्या धावपलकावरती लागले. त्यानंतर आमचे आसरेवाडी गावाचे ग्रामस्थ सन्माननीय मनोहर शेठ यादव आणि भगवान शेठ यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. हर्षद पाटील झेल सोडल्यानंतर पुन्हा एकदा आता स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. टार्गेट आहे ते 41 धावसंख्येचं. चांगला चेंडू पंचाकडे दाद मागितोय परंतु पंच तटस्थ त्यांनी सांगितलं. अगदी समोर टाकला होता. टप्पा पडला तर हलकासा आतमध्ये निघाला हा बॉल आणि त्यानंतर पंच जो निर्णय देतील 13 चेंडूमध्ये 15ची गरज आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू बघा सन्मान दिला. चांगला बॉल ज्या ज्या वेळेला टाकल ना गोलंदाज त्या वेळेला हर्षद पाटील सन्मान देतो आणि हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. खराब चेंडू ज्या ज्या वेळेला आले त्या वेळेला आक्रमण चढवलं गेलं. त्याला माहिती आहे ही मॅच जास्ती दूर नाही आहे. अगदी हा जवळचा सामना आहे. 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत फक्त 15 धावा आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 4 बाद 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
चला 3 ओव्हरचा खेळ संपला आणि या धावफलकावरती धावा आहेत त्या 26. येणाऱ्या 12 बॉलमध्ये गरज आहे ती 15 धावसंख्येची गरज आहे. आणि गोलंदाज कोणता वापरण्यात येईल स्वतः चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद शार्दूल चौधरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्वतः चेंडू हातामध्ये घेतोय. जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि या सामन्याची मदार असेल शार्दूल चौधरी या गोलंदाजावरती. खरं तर त्याला चांगले चेंडू फेकावे लागतील. एक कसलेला खेळाडू आहे, सातत्यपूर्वक चांगला खेळ याही खेळाडूच्या माध्यमातून होताना आपण त्याला बघितलं आहे. त्यानंतर लेदर क्रिकेट चांगला खेळतो. टेनिस क्रिकेटसुद्धा तितकंच नाव आहे, टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी कमवलं आहे. या मॅचमध्ये त्याला चांगली गोलंदाजी करायची आणि जर का भार्गव या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या ना, विकेट जर मिळवल्या ना शार्दूलने, तर हा सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळेल टीम तळेगाव वाडी. परंतु यावेळेला पहिल्याच बॉलवरती आक्रमण प्रमुख गोलंदाज शार्दूल आणि त्याच्यावरती ठोकलाय पहिल्या चेंडूवरती षटकार. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोचेल ती 32 या धावसंख्येवरती. 12 मध्ये 15ची गरज होती. आता समीकरण बदललं गेलं. 11 बॉलमध्ये 9 धावसंख्येची गरज. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. प्रमुख गोलंदाजावरती जेव्हा तुम्ही हल्ला चढवताना तेव्हा संघ ढासळताना पाहायला मिळतो. इथे पहिल्याच बॉलवरती चढवलं आक्रमण. षटकार खेचलाय, पुन्हा एकदा फिरून मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. बॉल अडवतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळवली जाईल. षटकाराचा मार जरूर खाल्ला. त्यानंतर गोलंदाजानं केलं कमबॅक आणि त्याहीपेक्षा बघा या चेंडूवरती आडवा बॅटने खेळला आणि एक धाव मिळवली. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकर एंडवरती आता आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल तो हर्षद पाटील. फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 2 चेंडू त्याने निर्धाव खेळले. मगचे लगातारचे चांगले चेंडू आले, त्याला सन्मान दिलं. विकेट जाण्यापेक्षा विकेटवरती टिकून राहणं गरजेचं आहे. मोठे फटके येतच राहतील, परंतु विकेट तुमची शाबूत असणं गरजेचं आहे, हे जाणलंय या खेळाडूंनी. आडव्या बॅटमधून खेचायचं आहे, परंतु इथे मात्र चुकी झाली. चुकी केली खरं तर विकेट किपरने आणि त्यानंतर चेंडू वाटचाल करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार मिळवला जाईल बाईच्या साह्यानं आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 37 धावसंख्येवरती. आता गरज आहे ती फक्त 9 चेंडूमध्ये 4 धावसंख्येची. औपचारिकता शिल्लक आहे, परंतु एक चांगला फटका विजयी करेल टीम गावदेवी मोहपे संघाला. त्याच्या विरोधात आपण पाहतोय बाबू मांडे 11 तळेगाव वाडी. हा संघ पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली होती, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलला अडवत आहेत, धाव मिळणार नाही आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. गोलंदाज शार्दूल आपल्याला पाहायला मिळते. कसलेला ऑलराऊंडर खेळाडू. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला आणि त्यानंतर मात्र नशिबाचा चौकार मिळाला तो टीम मोहपे संघाला. गोलंदाज सयारा पुढचा चेंडू हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त घेतली चेंडूने हवे आणि अंतर कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडला गेला. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा भार्गव आपण पाहतोय हर्षद पाटीलला जीवनदान दिलं गेलं आणि हा खेळाडू महागात खरं तर महाग ठरला जातोय तो तळेगाव वाडी संघासाठी. कारण त्याने आतापर्यंत आपण जर बघितलं तर 2 चौकार 1 षटकार त्याने वैयक्तिक ठोकला आणि तिथून खरं तर काय सामन्याला कलाटणी मिळाली. कमबॅक केलं टीम मोहपे संघानं. अन्यथा या धावा सुद्धा रोखता आल्या असत्या टीम तळेगाव वाडी संघाला. बघा फिरून मारायचं होतं, शफल झाले होते. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी होते समाप्त. शेवटचे 6 बॉल आता मैदानावरती बाकी आहेत आणि 3 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 3 धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या ओव्हरमध्ये. प्रथमेश बोरेच्या हातामध्ये चेंडू झोपवला जातोय. खरं तर स्लॉग ओव्हरचं षटक, फक्त 3 धावा. परंतु भार्गव क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथून जर षटक चांगलं पडलं ना, सुरुवातीच्या चेंडूवरती विकेट आल्या, सुरुवातीचे चेंडू जर 2-3 निर्धाव आले ना, तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल. कमबॅक करताना पाहायला मिळेल बाबू मांडे 11 टीम तळेगाव वाडी. परंतु काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. कारण आत्मविश्वास आता बळावलाय, आत्मविश्वास वाढलाय तो फलंदाज हर्षद पाटीलचा. कारण त्याचे 2 झेल सोडल्याचा परिणाम खरं तर या मॅचमध्ये
होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या परिणामाला आता सामोरं जावं लागेल टीम तळेगाव वाडी संघाला. कारण ज्या ज्या वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं होतं, ज्या ज्या वेळेला झेल पकडले जातात त्या वेळेला नक्कीच धावासुद्धा रोखल्या जातात आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि आपसुकच गोलंदाजी सुद्धा चांगली होते. क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षणाला फार महत्त्व देणं गरजेचं असतं आणि या मॅचमध्ये आता 6 बॉलमध्ये बघितलं तर फक्त 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फिरवला होता, पण पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. सुरुवातीचे जे चेंडू चांगले टाकावे लागतील आणि चांगलाच टाकला खरं तर. फिरवला होता बॉलला आणि विकेट महत्वाची मैदानाच्या आतमध्ये बाहेर जाते. फलंदाज होतोय बाद हर्षल पाटील. गणेश त्या ठिकाणी होते आणि त्यांनी पकडला या चेंडूवरती झेल. महत्वाची विकेट हर्षद पाटील मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणाला मोक्याच्या क्षणाला त्याला मैदान सोडावं लागतंय. ही मॅच अजून संपलेली नाही आहे. या मॅचमध्ये कोण जिंकेल हे अजून साबित झालेलं नाही आहे. जिथे 6 मध्ये 3ची गरज होती ना, तिथे आले विकेट आणि पुन्हा एकदा आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 3 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर पवार मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. सहा बॉलमध्ये 3 धावा खरं तर कंप्लीट करायच्या होत्या. या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये खरं तर चुरशीचे सामने भार्गव आपल्याला पाहायला मिळाले. काल सुद्धा शेवटच्या क्षणाला अतितटीचे सामने आपण बघितले. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा पाली आणि त्यांच्या विरोधात टीम होती आळी आंबिवली. 8 बॉलमध्ये 6 धावा करू दिल्या नाही आळी आंबिवली टीमनं. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. खरं तर रंग बदलणारा. यावेळेला समोर बॉल टाकला होता, फिरवला पुन्हा एकदा चेंडूला आणि व्हेरिएशन भरलेली ही गोलंदाजी. कधी चेंडू आतमध्ये येतोय, कधी चेंडू बाहेर जातोय. काय घडलं जात आहे मैदानावरती समजत नाहीये खरं तर आणि चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. 2 बॉल संपलेत या चेंडूवरती. बघा फक्त टॅप केला आणि 1 धाव मिळते, दुसरी मिळणार का? परंतु नाही, एकच कंप्लीट केली. एकेरी धावसंख्येच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 39 या धावसंख्येवरती. आता गरज आहे ती फक्त 2 धावसंख्येची. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी त्या 2 धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. खरं तर या इनिंगमध्ये जर आपण बघितलं ना भार्गव, एक्स्ट्राच्या धावा गेल्या, त्या धावा तुम्हाला रोखायच्या होत्या. कदाचित या धावसंख्येमध्ये अजून वाढ आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु तळेगाव वाडी संघाला 2 धावेंची पॅनल्टी, जर त्या 2 धावा ॲड झाल्या असत्या तर आता 4ची गरज असती. म्हणजे एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते. आणि पुन्हा एकदा चुरस मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. डॉट बॉल येतोय. आता 2 चेंडूमध्ये 2 धावेंची गरज आणि गोलंदाजावरती सुद्धा प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्याहून जास्त प्रेशर बॅट्समनवरती पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. या वेळेला बघा काय घडलं जातंय आणि मैदानाच्या आतमध्ये धाव मिळाली नाहीये. बॉल डॉट होतोय आणि विकेट जाते. फलंदाज या चेंडूवरती बाद सागर पवार, ज्यानं 1 धाव जमवली होती. त्याला स्ट्राईक पाहिजे होती. बघा तो फार निराश होतो या मॅचमध्ये आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. शेवटचा 1 बॉल आणि कंपल्सरी 2 धावा. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज आणि बघा लेट येऊन आता अनिकेत शेड बनणार का? टीम तळेगाववाडी संघ हा त्या बघणं गरजेचं आहे. कारण या मैदानावरती लवकर उपस्थित झाले होते मोपे संघाचे खेळाडू, परंतु लेट आले आणि आत्तापर्यंत चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय तळेगाववाडी संघाचा. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. कोणता संघ जिंकेल कोणता हारेल हे सांगणं फार कठीण, परंतु मॅच फार महत्त्वाची आहे. मॅच खरं तर सकाळच्या सत्रामध्ये फार चांगली होत असताना पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीचे सामने या स्पर्धेमध्ये संपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. कधी सामना तळेगाव संघाच्या बाजूने, कधी सामना मोपे संघाच्या बाजूने. 1 धाव मिळाले, दुसरी मिळणार का? आणि बघा या ठिकाणी 2 धावा शेवटच्या क्षणाला पूर्ण केल्या गेल्या. खरं तर शेवटच्या क्षणाला टीम जिंकतीये या सामन्यामध्ये. गावदेवी मोपे टीम खरं तर या मॅचमध्ये आपण बघितलं 6 बॉल 3ची मॅच, 1 चेंडू 2 धावसंख्येपर्यंत आली होती आणि त्याचं कारण ठरलं विकेट. परंतु शेवटच्या क्षणाला थोडंसं
क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि हा सामना जिंकला गावदेवी मोपे संघानं. खरं तर मोपे संघ हरता हरता जिंकला आणि जिंकता जिंकता हरली ती टीम तळेगाव वाडी. परंतु दोन्ही संघाचा चांगला खेळ या सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलाय आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय करण पवार ज्यानं 2 ओव्हरमध्ये